अशा काही भाज्या असतात ना की जे घरातले कोणीच खायला तयार नसतात, तो म्हणजे कोबी. तो आमच्याकडे कोणीच खाल्ल्या जात नाही, कोणीच खात नाही त्याला. म्हणून मी काय करते, कोबीचे काहीतरी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. तर आज आपण कोबीचे पराठे बनवणार आहोत. कढाईमध्ये तेल घातलं, जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून थोडंसं परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये किसून आलं सुद्धा घातलं आहे, त्यालाही छान असं परतून घ्यायचं. कोबी घातला आहे याच्यामध्ये किसून. कोबी घातल्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत, जे मी इथे स्क्रीनवरती मेन्शन केले आहेत. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं चवीप्रमाणे. छान असं परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट आणि नंतर झाकण ठेवून 5 मिनिटाची त्याची वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे मग कोबी छान असा शिजला जातो आणि त्याच्यामध्ये जेही पाणी असतं ना कोबी सोडतो ते सगळं पाणी ड्राय होतं. पाणी ड्राय झालं की गॅस बंद करायचा, कोथिंबीर घालून थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेऊया. इथं मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये ओवा घातला, चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटाची याला रेस्ट दिली होती. छान असं नंतर आणखी एकदा मळून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. जेवढं मनसोक्त तुम्हाला सारण याच्यामध्ये घालायचं आहे ना या पराठ्यामध्ये, तेवढं तुम्ही इथं घालू शकता. कारण हा पराठा बिलकुल फुटत नाही आणि सारणसुद्धा पाणी सोडत नाही, कोबी बिलकुल पाणी सोडत नाही, कारण आपण त्याला अगोदर परतून घेतलेला आहे. तर छान असा पराठा लाटून घ्यायचा. नंतर तूप, तेल, बटर काय लावायचे ते लावून छान असा पराठा भाजून घ्यायचा. एकदम छान असा क्रिस्पी आपला पराठा तयार झालेला आहे. मी इथं दह्यासोबत आणि कैरीच्या लोणचीसोबत पराठा सर्व केलेला आहे. तुम्ही याला लोणच्यासोबत किंवा सॉससोबत किंवा दह्यासोबत या पराठ्याला खाऊ शकता. सारण तुम्ही पाहू शकता, एकदम कडेपर्यंत सारण असं गेलेलं आहे. व्यवस्थित असा पराठा आपला तयार झालेला आहे. कोणालाच कळणार नाही की हा कोबीचा पराठा आहे. नक्की ट्राय करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.